हॅलो माय डिअर फ्रेंड, बाळांनो व्हेरी वॉर्म वेलकम. आजपासून आपल्याला एक नवीन खूप इझी आणि खूपच इंटरेस्टिंग असा चॅप्टर शिकायचा आहे आणि तो चॅप्टर आहे आपल्या सिलेबसमधला चॅप्टर नंबर 5 आणि ज्याचं नाव आहे ओरिजिन अँड इव्होल्यूशन ऑफ लाईफ. आता या चॅप्टरच्या नावावरून तुमच्या लक्षात आलं असेल की या चॅप्टरमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे. या चॅप्टरमध्ये आपण शिकणार या पृथ्वीवर लाईफचा ओरिजिन कसा झाला, जीवनाचा उगम कसा झाला, जीवनाची सुरुवात कशी झाली. त्याचबरोबर आपण शिकणार या पृथ्वीवर लाईफचं इव्होल्यूशन कसं झालं, कशी लाईफ उत्क्रांत होत गेली, या पृथ्वीवर कसे एवढे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट तयार झाले, एवढे सगळे हजारो लाखो प्रकारचे ॲनिमल्स तयार झाले. तर एवढी सगळी खूप महत्त्वाची खूपच इंटरेस्टिंग माहिती आपण या चॅप्टरमध्ये शिकणार. या चॅप्टरमध्ये सायन्स तर आहेच, या चॅप्टरमध्ये आपल्याला हिस्ट्री पण शिकायला भेटणार आहे. आणि बाळांनो, हा चॅप्टर आपल्याला आता डायरेक्टली 12वीतच आला का? नाही, याच्या अगोदर जेव्हा पण आपण शाळेमध्ये होतो तेव्हा आपण या चॅप्टरचा स्टडी केलेलाच आहे. वेगळ्या टॉपिकमधून या चॅप्टरचा आपण स्टडी केलेला आहे. आणि जेव्हा जेव्हा आपण शाळेमध्ये होतो आणि जेव्हा हा चॅप्टर आपण शिकला तेव्हा आपल्या मनात खूप सारे या चॅप्टरबद्दल किंवा याच्यामध्ये आलेल्या या टॉपिकबद्दल कितीतरी प्रश्न तयार झाले होते, कितीतरी आपल्या मनात या चॅप्टरबद्दल कुतूहल तयार झालं होतं. आजही कुतूहल आहे आपल्या मनात या चॅप्टरबद्दल, कारण की आपण शिकत आलेलं आहे की या पृथ्वीवर सगळ्यात आधी एकच सेल होती. मग त्या एका सेलपासून या पृथ्वीवर एवढे सगळे प्लांट कसे तयार झाले असतील, एवढे सगळे ॲनिमल्स कसे तयार झाले असतील, आपण माकडापासून कसं तयार झालो असेल, आपले पूर्वज माकड आहेत. हे सगळ्या गोष्टी जेव्हा आपण वाचतो, जेव्हा आपण ऐकतो, तेव्हा आपोआपच आपल्या मनात कितीतरी प्रश्न तयार होतात, कितीतरी कुतूहल आपल्या मनात तयार होते. आणि शाळेत असल्यापासूनच हे कुतूहल आपल्या मनात आहे. आता आपल्याला थोडंसं जास्त डिटेलमध्ये हा चॅप्टर समजून घ्यायचा आहे. या चॅप्टरला आपण 2 पार्टमध्ये डिवाइड केलेलं आहे. एका पार्टमध्ये आपण या चॅप्टरच्या शिकणार ओरिजिन ऑफ लाईफ, या पृथ्वीवर लाईफचा ओरिजिन कसा झाला, जीवनाची सुरुवात कशी झाली ते आपण शिकणार. याच प्रोसेसला प्रोटोबायोजिनेसिस असं म्हणतात, म्हणजे पृथ्वीवर जीवनाचा उगम कसा झाला त्याला प्रोटोबायोजिनेसिस असं म्हणतात. त्यानंतर याच्या दुसऱ्या पार्टमध्ये आपण शिकणार इव्होल्यूशन ऑफ लाईफ, लाईफ कशी या पृथ्वीवर इव्हॉल्व होत गेली, कशा प्रकारे एवढे सगळे जीवजंतू तयार होत गेले, त्याच्या सगळ्या आपण लिंक शिकणार. त्याचबरोबर सगळ्यात लास्टचा एक पॉईंट आपण शिकणार, तो महत्त्वाचा आहे, आणि तो म्हणजे ह्युमनचं इव्होल्यूशन, माणसाची उत्क्रांती कशी होत गेली, कसं आपण माकडापासून माणूस तयार होत गेला आणि याचे काय काय आपल्याला प्रूफ दिसतात, हे सगळं आपण या अशा 2 पार्टमध्ये या चॅप्टरला डिवाइड करून शिकणार. आणि बघा, आपल्याला सगळ्यात आधी सुरुवातीलाच सांगितलेलं आहे की जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या काही अशा विशिष्ट प्रकारच्या कॅरेक्टरिस्टिक किंवा फीचर आपल्याला दिसतात. काय फीचर आहेत लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे काय काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, आपण 11 मध्ये पहिलाच चॅप्टर आहे त्याच्यामध्ये शिकलेलं आहे बाळांनो. तुम्हाला आठवत असेल तर बघा की लिव्हिंग ऑर्गॅनिझमची प्रॉपर्टी आहे ती म्हणजे ग्रोथ, कोणताही सजीव वाढ करतो, स्वतःची वाढ होते त्याची. त्याचबरोबर रिस्पॉन्सिव्हनेस, तो आपल्या आजूबाजूचं जे वातावरण आहे त्याला तो रिस्पॉन्स करतो, मेटाबॉलिझम करतो, त्याचबरोबर तो रिप्रोडक्शन करतो. अशा प्रकारचे लाईफचे किंवा या पृथ्वीवर कोणताही जीवजंतू असो त्याचे हे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, है ना. पण या सगळ्या गोष्टीमधून आपल्याला फक्त लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे कॅरेक्टरिस्टिक्स समजतात, पण आपल्याला हे नाही समजत की या पृथ्वीवर जीवन कसं तयार झालं. आज सायन्स किती प्रोग्रेस झालेला आहे, सायन्समध्ये कितीतरी ब्रांचेस तयार झालेले आहेत. आज आहे ॲस्ट्रोबायोलॉजी आहे, बायोटेक्नॉलॉजी आहे, मॉलिक्युलर बायोलॉजी आहे, कितीतरी बायोलॉजीचे फील्ड तयार झालेले आहेत, किती सायन्स डेव्हलप झालेलं आहे, किती नवीन टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत. पण अजूनही कोणीही ठामपणे असं सांगितलेलं नाही की लाईफ पृथ्वीवर अशी तयार झाली असेल. या प्रश्नाचं उत्तर अजून कोणालाही सापडलेलं नाही. प्रत्येक जणांनी आपल्या वेगळ्या थेओरीज दिलेल्या आहेत लाईफ कसं तयार झालं असेल. तर अशा वेगळ्या थेओरीबद्दल आपण सगळ्यात आधी आता चर्चा करायला सुरुवात करू. तर बघा, लाईफ कसं पृथ्वीवर तयार झाली असेल, या पृथ्वीवर जीवनाचा उगम कसा झाला असेल, याच्याबद्दल वेगळ्या थेओरी सांगितलेल्या आपल्याला. त्याच्यातली पहिली आपण आता थेओरी शिकायला सुरुवात करू आणि ती थेओरी आहे थेओरी ऑफ स्पेशल क्रिएशन. आता ही थेओरी आपल्याला काय सांगते, या पृथ्वीवर लाईफ कशी आली असेल, कल्पना करा कशी तयार झाली असेल या पृथ्वीवर लाईफ. तर ही थेओरी आपल्याला काय सांगते, इट इज द ओल्डेस्ट थेओरी अँड इज बेस्ड ऑन रिलिजियस बिलीफ विदाउट एनी सायंटिफिक प्रूफ. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी थेओरी आहे ही सगळ्यात जुनी थेओरी आहे, थेओरी ऑफ स्पेशल क्रिएशनची. आणि ह्या थेओरीला काहीही सायंटिफिक आधार नाही, सायंटिफिक प्रूफ नाही या थेओरीचं. ही थेओरी कंप्लिटली रिलिजियस प्रूफवर डिपेंड आहे, रिलिजियस बिलीफवर डिपेंड आहे, म्हणजे धार्मिक याच्यावरती. जसं की हिंदू लोक म्हणत असतील की ही जी पृथ्वी आहे या पृथ्वीवर किंवा ही जी जीवन आहे या पृथ्वीवर हे देवाने तयार केलं असेल. आपल्याला माहिती आहे आपल्या धर्मामध्ये किंवा हिंदू धर्मामध्ये सांगतात की ब्रह्मा जो आहे, ब्रह्मा विष्णू महेश मधला जो ब्रह्मदेव आहे त्या ब्रह्मदेवानी ही पृथ्वी तयार केलेली आहे, एवढे सगळे जीवजंतू तयार केलेले आहेत.
किंवा मग मुस्लिम लोक म्हणतील की ही जी पृथ्वी आहे किंवा या पृथ्वीवरचे जे जीवन आहे ते अल्लाहनी तयार केलेलं आहे किंवा कोणी म्हणेल गॉडनी तयार केलेलं आहे. तर अशा प्रकारे ही जी हे जे वेगळ्या वेगळ्या कन्सेप्ट आहेत सांगितलेल्या ह्या सगळ्या धार्मिक कन्सेप्ट आहे. या कन्सेप्टला काहीही सायंटिफिक आधार नाही, म्हणून या थेओरीचं नाव आहे थेओरी ऑफ स्पेशल क्रिएशन. त्यानंतर पुढे सांगितले आपल्याला इट स्टेट्स ऑल दी ऑर्गॅनिझम आर क्रिएटेड बाय सुपरनॅचरल पॉवर. जसं मी तुम्हाला आता सांगितलं की या थेओरीच्या अकॉर्डिंग या पृथ्वीवर जेवढे सगळे ऑर्गॅनिझम तयार झाले असतील, जेवढे सजीव जीव जंतू या पृथ्वीवर असतील, ते सगळे सुपरनॅचरल पॉवरनी तयार केलेले आहे. एक अद्भुत अशी शक्ती ज्याला आपण देव असं म्हणतो, कोणी याला अल्लाह म्हणते, कोणी याला गॉड, कोणी ईश्वर वगैरे असं म्हणतात. तर ही सगळी पृथ्वी जी आहे ती वेगळ्या वेगळ्या आपल्या आपल्या धर्माच्या कन्सेप्टनुसार तयार झालेला आहे अशी ही आपल्याला थेओरी सांगते. जसं की मुस्लिम लोकांमध्ये आहे की ही जी पृथ्वी आहे, जीव आहेत, एवढे सगळे जीव जंतू आहेत हे अल्लाहनी तयार केलेले आहेत, 7 दिवसामध्ये तयार केलेले आहेत आणि मग त्यांनी एक दिवस आराम केला आणि तो दिवस होता शुक्रवार. त्यानंतर जे यहुदी लोक आहेत ते म्हणतात की ही 6 दिवसामध्ये ही पृथ्वी तयार केलेली आहे आमच्या देवानी आणि मग त्यांनी एक दिवस आराम केला आणि मग तो आरामाचा त्याचा दिवस होता तो म्हणजे शनिवार. मग ख्रिश्चन लोक म्हणतात 6 दिवसामध्ये आमच्या या गॉडनी ही पृथ्वी तयार केली आणि मग एक दिवस त्यांनी आराम केला आणि तो दिवस होता रविवार. तसे कोणी शुक्रवारी आराम करतो, कुठे कुठे शुक्रवारी सुट्टी असते, कोण्या ठिकाणी शनिवारी सुट्टी दिल्या जाते आणि काही ठिकाणी रविवारची सुट्टी दिल्या जाते. तर ह्या अशा त्याच्या सुट्ट्या देण्याच्या मागे हे कारण आहेत. तर तुमच्या लक्षात आलं ना आपल्या देशामध्ये रविवारची सुट्टी का बरं घेतात? कारण ब्रिटिशांचं राज्य होतं आपल्या देशावर आणि ब्रिटिशांची जी कन्सेप्ट होती की देवाने एक दिवस आराम केला मग आपण पण आराम करायला पाहिजे, तशा धार्मिक प्रवृत्तीवर ही थेओरी होती आणि त्याच्यामध्ये सायंटिफिक प्रूफ काहीच नव्हतं. त्यानंतर आणखीन एक थेओरी आली आणि ही थेओरी आपल्याला काय सांगते, या पृथ्वीवर जीवन कसं तयार झालं असेल आणि या थेओरीचं नाव आहे कॉस्मोझॉइक थेओरी किंवा यालाच म्हणतात थेओरी ऑफ पॅनस्पर्मिया. आता ही थेओरी काय सांगते, या थेओरीच्या अकॉर्डिंग जीवन कसं सुरू झालं असेल? दिस थेओरी ॲडव्होकेट दॅट द लाईफ डिड नॉट अराइज ऑन द प्लॅनेट अर्थ, इट मे हॅव डिसेंडेड टू दी अर्थ फ्रॉम अदर प्लॅनेट इन दी फॉर्म ऑफ स्पोर्स और मायक्रो ऑर्गॅनिझम कॉल्ड कॉस्मोझोआ और पॅनस्पर्मिया. आता ही थेओरी काय सांगते आपल्याला? ही थेओरी तर सरळच आपल्याला म्हणते की या पृथ्वीवर जीवनच तयार झालं नाही. या पृथ्वीवर जे जीवन आपल्याला दिसते ते सगळं बाहेरच्या कोणत्यातरी ग्रहावरून इथे जीव आले आणि मग त्याच्यात अशा तऱ्हेने आपल्या या पृथ्वीवर जीवन तयार झालेलं आहे. आणि जे बाहेरून जीव जंतू आपल्या या पृथ्वीवर आले त्यांनी म्हटलेलं आहे कॉस्मोझोआ किंवा पॅनस्पर्मिया. लक्षात आलं ना? ही थेओरी सरळ सांगते की पृथ्वीवर जीवन वगैरे काही तयार झालं नाही. पृथ्वीवर जे जीवन आहे ते दुसऱ्या ग्रहावरून आलेले इथे जीव आहेत आणि याच्यावर कितीतरी पिक्चर पण बनलेले आपण बघतो की हॉलिवूड वगैरे वरचे पिक्चर तुम्ही बघत असणार, ते इंग्लिश वगैरे पिक्चर हॉलिवूड, त्याच्यामध्ये कसे सांगतात आपल्याला एलियन वगैरे आले. तर अशा ह्या थेओरी चालू आहेत. त्यानंतर आपल्याला एक महत्त्वाची माहिती सांगितलेली आहे, जो आपला अंटार्क्टिका खंड आहे त्या अंटार्क्टिका खंडावर काही दगड सापडले आणि ते मार्स पासून जो आपला मंगळ ग्रह आहे त्याच्यावर पासून आलेले ते काही दगड होते. आणि मग जे नासा एक अमेरिकेची एक मोठी संशोधन संस्था आहे त्या नासाला त्या अंटार्क्टिकावर काही दगड दिसले आणि ते दगड जे आहेत ते त्या मंगळ ग्रहावरून आले होते आणि त्या दगडावर त्यांना हे जे आपले बॅक्टेरिया आहेत ना त्या बॅक्टेरिया सारख्या काही जीव जंतूचा बॅक्टेरिया लाईक ऑर्गॅनिझमचे फॉसिल्स त्यांना दिसले. मग याच्यावरून आपण कल्पना करू शकतो ही जी थेओरी आहे हे एक प्रकारे याला बळ पण भेटते. कशावरून बळ भेटते की या पृथ्वीवर जे जीव आहेत ते दुसऱ्या ग्रहावरून आले असतील, कारण दुसऱ्या ग्रहावरचे किंवा मंगळावरून जो इथे दगड आलेला आहे त्या दगडाला मायक्रो ऑर्गॅनिझम चिपकलेले होते. तर अशा तऱ्हेने आपण हे पण म्हणू शकतो की ही थेओरी कदाचित बरोबर पण असेल. का बरोबर असेल? कारण या थेओरीच्या अकॉर्डिंग पृथ्वीवर जीव जंतू हे दुसऱ्या ग्रहावरून आलेले आहेत. तशा तऱ्हेने ह्या 2 थेओरी आपण बघितल्या. त्यानंतर थर्ड थेओरी आहे थेओरी ऑफ स्पॉन्टेनियस जनरेशन. पण आपलं हे जे लेक्चर आहे ते एक डेमो लेक्चर आहे. आपली जी 12वीची रेग्युलर बॅच सुरू आहे ती यूट्यूबवर नाही, ते आपल्या ॲपवरती रेग्युलर लेक्चर त्याचे येत असतात. आणि आपली ही जी 12वीची बॅच आहे त्याची 1000 रुपये आपण फीज ठेवलेली आहे. पूर्ण सिलेबस 12वीचा 1000 रुपयामध्ये आहे, ज्याच्यामध्ये नोट्स पण आहे, 12वीचे सगळे लेक्चर्स पण आहेत आणि ऑनलाईन टेस्ट पण त्याच्यामध्ये होतात. तुम्हाला जर ही बॅच जॉईन करायची असेल तर या फोन नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि 1000 रुपये भरून तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. आता आपली ही जी पुढची थेओरी आहे ती थेओरी आहे थेओरी ऑफ स्पॉन्टेनियस जनरेशन किंवा या थेओरीला एबायोजेनेसिस असं पण म्हटलं जातं. आणि ही जी थेओरी आहे ही तयार केली होती ती म्हणजे फ्रान्सिस रेडी या सायंटिस्टनी आणि त्याच्यासोबत आणखीन 2-3 सायंटिस्ट होते. आता ही थेओरी काय सांगते आपल्याला? पृथ्वीवर जीवन कसं तयार झालं असेल? या थेओरीच्या अकॉर्डिंग टू धिस थेओरी लाईफ ओरिजिनेटेड फ्रॉम नॉन लिव्हिंग मटेरियल स्पॉन्टेनियसली. या थेओरीच्या अकॉर्डिंग लाईफ कशी या पृथ्वीवर जीवन कसं आलं असेल तर नॉन लिव्हिंग मटेरियल मधून लिव्हिंग ऑर्गॅनिझम तयार झाला असेल, म्हणजे निर्जीव गोष्टीपासून सजीव तयार झाला असेल अशी ही थेओरी आपल्याला सांगते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही थेओरी जी आहे
हे जो लुई पाश्चर नावाचा सायंटिस्ट होता यांनी ही थेओरी नाकारली, कारण असं होऊच शकत नाही, निर्जीव गोष्टीपासून सजीव तयारच होऊ शकत नाहीत असं लुई पाश्चरने सांगितलं होतं. बघा काय सांगितलं, दिस थेओरी वॉज डिसअप्रूव्ड बाय लुई पाश्चर. लुई पाश्चर पण खूप मोठा सायंटिस्ट होता. लुई पाश्चरचं नाव तुम्हाला माहिती असेल, फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी म्हणून याला ओळखल्या जाते. याने रेबीजची वॅक्सिन पण तयार केली, रेबीजची लस पण तयार केली आणि दुधाचं जे पाश्चरायझेशन करतात ना, पाश्चराइज मिल्क म्हणतात, तुम्ही कदाचित वापरलं असेल, तुम्ही पिले असणार ते पाश्चराइज मिल्क. ते हे पाश्चरायझेशनची प्रोसेस या लुई पाश्चरनी शोधून काढली. याच्या सरनेमवरूनच ते आहे पाश्चर, पाश्चराइज मिल्क म्हणतात त्याला. असा खूप मोठा सायंटिस्ट आणि यांनी ही थेओरी नाकारली. मग यांनी एक स्वतःची थेओरी तयार केली आणि त्या थेओरीचं नाव आहे थेओरी ऑफ बायोजिनेसिस. ही थेओरी कोणाची आहे, तर ही थेओरी आहे लुई पाश्चरची. नाव लक्षात ठेवा, तुम्हाला असे पण क्वेश्चन येऊ शकतात की ही जी थेओरी ऑफ स्पॉन्टेनियस जनरेशन आहे ही कोणी डिस्प्रूव्ह केली, कोणी नकारली, तर ही लुई पाश्चरनी नकारली आणि मग लुई पाश्चरने ही थेओरी तयार केली. आता या थेओरीच्या अकॉर्डिंग जीवन कसं तयार झालं असेल या पृथ्वीवर पहिला जीव कसा तयार झाला असेल, काय सांगते आपल्याला ही थेओरी बघा. अकॉर्डिंग टू दिस थेओरी लाईफ ओरिजिनेटेड फ्रॉम प्री एक्झिस्टिंग लाईफ बाय रिप्रोडक्शन. ही थेओरी सांगते आपल्याला या पृथ्वीवर जे जीव तयार झाले ते आधीच अस्तित्वात असलेल्या जीवापासूनच एवढे सगळे जीव तयार झालेले आहेत असं आपल्याला ही थेओरी सांगते. म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल की बघा या पृथ्वीवर आधी हा एक जीव होता है ना, प्री एक्झिस्टिंग लाईफ म्हटलं, प्री एक्झिस्टिंग आधीच अस्तित्वात असलेल्या जीवापासून नवीन जीव तयार झाले. हा एक जीव होता, यांनी रिप्रोडक्शन केलं, याच्यापासून हा जीव तयार झाला, परत यांनी रिप्रोडक्शन केलं, याच्यापासून हा जीव तयार झाला, मग त्यानंतर आणखीन यांनी रिप्रोडक्शन केलं, असे या पृथ्वीवर जीवन तयार होत गेलं. तर कोणता तरी आधी या पृथ्वीवर जीव अस्तित्वात होता, त्याच्यापासून हे सगळे जीव तयार झाले. पण महत्त्वाचं म्हणजे या थेओरीने आपल्याला हे तर सांगितलं की या पृथ्वीवर लाईफ अशा प्रकारे वाढत गेली, अशा प्रकारे या पृथ्वीवर एवढे सगळे जीवजंतू तयार होत गेले. पण या थेओरीने आपल्याला हे नाही सांगितलं की पहिला जीव कसा तयार झाला. आपल्याला हे तर समजलं की या एका जीवापासून एवढे सगळे जीव तयार झाले, पण हा जीव कसा आला या पृथ्वीवर, सगळ्यात पहिला जीव कसा आले असेल, पहिली सेल कशी बनली असेल, ही थेओरी आपल्याला सांगू शकली नाही. तशा प्रकारे वेगळ्या वेगळ्या लोकांनी आपले मत मांडले, वेगळ्या वेगळ्या थेओरी आल्या, वेगळे वेगळे पॉच्युलेट्स आले, गृहीतक आले, पण कोणीही कन्फर्म आपल्याला सांगू शकलं नाही की या पृथ्वीवर जीवन कसं आलं असेल, जीवनाची सुरुवात कशी झाली असेल. आणि आतापर्यंत ही सर्व जगभराच्या सायंटिस्ट लोकांना हे न उलगडलेलं कोड आहे. अजून याच्यावर रिसर्च सुरू आहे की खरंच पृथ्वीवर कसं जीवन आलं असेल, कशी जीवनाची सुरुवात झाली असेल. त्यानंतर मग आणखीन अशीच एक पुढे थेओरी आली आणि त्या थेओरीचं नाव आहे केमिकल इव्होल्युशन. आता हे केमिकल इव्होल्युशन शिकायच्या अगोदर बघा आपल्याला काही प्रश्न विचारलेला आहे, काही क्वेश्चन्स विचारले. आपल्या बुकमधला एक सेक्शन आहे कॅन यू रिकॉल म्हणून. बघा तुम्हाला आठवते का, तुमचं आधी हे झालेलं आहे, तुम्हाला हे आठवते का बघा. व्हॉट इज इव्होल्युशन, इव्होल्युशन काय आहे. वेअर वॉज द फर्स्ट लाईफ फॉर्म, कुठे पहिले जीवनाची सुरुवात कुठे झाली. वाय आर मेनी स्पेसीज ऑफ प्लांट अँड ॲनिमल गेटिंग बिकम एक्सटिंक्ट. या पृथ्वीवर बरेचसे प्लांट ॲनिमल जे आता आधी होते पण आता नाहीत, ते आता त्यांचं अस्तित्व मिटलेलं आहे, ते पृथ्वीवरून नष्ट झालेले आहेत. का बरं नष्ट झाले असतील. दी लॅमार थेओरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ एक्वायर्ड कॅरेक्टर, आठवते का बघा, लॅमारची थेओरी आहे. व्हॉट इज स्पेसिएशन, स्पेसिएशन म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी आठवत का, कॅन यू रिकॉल. नसणे आठवत, तर आपण या चॅप्टरमध्ये ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं शोधायचा प्रयत्न करू. त्यानंतर बघा पुढे आणखीन आपल्याला एक डायग्राम दिलेली आहे, एक सेक्शन आहे, काय सांगितलेलं आहे याच्यात, ऑब्झर्व अँड डिस्कस. ह्या दोन डायग्राम आपल्याला दिली आहे, दोन एक्सपेरिमेंट आहे. एक एक्सपेरिमेंट आहे तो म्हणजे रेडी या सायंटिस्टचा, फ्रान्सिस रेडी, आणि दुसरा आहे लुई पाश्चर या सायंटिस्टचा. अशा दोघांचे हे एक्सपेरिमेंट आपल्याला दिलेलं आहे, व्यवस्थित ऑब्झर्व करा. तर हे दोघांचे हे एक्सपेरिमेंट आहे, रेडीचा एक्सपेरिमेंट, लुई पाश्चरचा एक्सपेरिमेंट, हे दोन्ही ऑब्झर्व करा आणि याच्यावरती डिस्कस करायला आपल्याला सांगितलेलं आहे. बघा आपण सगळ्यात आधी तर रेडीचा एक्सपेरिमेंट बघू. हा जो रेडी, फ्रान्सिस रेडी होता, यांनी हा एक्सपेरिमेंट कसा करून बघितला. तर बघा फ्रान्सिस रेडीने काय केलं, मांस आणलं, मार्केटमधून मांस विकत आणलं, मांसाचा तुकडा विकत आणला, त्याला चांगलं बॉईल केलं. बॉईल याच्यासाठी केलं की त्याच्यातले सगळे जीवजंतू मेले पाहिजे. आणि बॉईल केल्यानंतर मग यांनी काय केलं, 3 अशा भरण्या घेतलेल्या आहेत. आपल्याला याच्यात दिसते 3 6 भरण्या अशा आपल्याला दिसतात. आता मी तुम्हाला सिंपल करून हा एक्सपेरिमेंट सांगतो, ठीक आहे. आता बघा यांनी काय केलं, अशा 3 भरण्या घेतल्या, ही एक भरणी, त्यानंतर ही एक दुसरी भरणी घेतली आणि ही अशी तिसरी भरणी यांनी घेतलेली आहे, ठीक आहे. आता यांनी काय केलं, जो मांस विकत आणलं ते मांस या 3ही भरण्यांमध्ये टाकलं, 3ही भरण्यांमध्ये बॉईल केलं, आधी बॉईल केलं मांसाला, फ्लेशला, आणि मग 3ही भरण्यांमध्ये टाकलं. आता सगळ्यात आधी काय केलं, ह्या 3 भरण्या दिसतात आपल्याला, याची पहिली जी भरणी आहे ही अनकवर्ड ठेवली, याला झाकणच लावलं नाही. त्यानंतर ही जी दुसरी भरणी आहे याला पण झाकण लावलं,
ठीक आहे. त्या तिसरी जी बरणी आहे याला पण झाकण लावलं आणि मग काही वेळानंतर याला दिसलं की जी बरणी उघडीच आहे, ज्याला झाकणच लावलं नाही, त्या बरणीमध्ये हे जे मांस आहे याला मॅगोट्स लागले. मॅगोट्स म्हणजे एक प्रकारचे असे किडे म्हणू आपण त्याला, ते काय अळ्या वगैरे असतात ना, तर ते अशा प्रकारच्या त्या अळ्या आपल्याला याच्यावरती पडलेल्या दिसल्या. त्यानंतर जे 2 बरण्या झाकलेल्या होत्या त्याच्यावर मात्र काही परिणाम झाला नाही. तसा हा एक्सपेरिमेंट होता. आणि हे आपल्याला या डायग्राममधून पण दिसते बघा, हे याच्यावरती फ्लाईज वगैरे दिसतात, माशा वगैरे आपल्याला दिसतात आणि मॅगोट्समध्ये किडे पडलेले आपल्याला याच्यावरती दिसतात. तसा हा रेडीचा एक्सपेरिमेंट आहे, व्यवस्थित बघा. त्यानंतर आहे लुई पाश्चरचा एक्सपेरिमेंट. लुई पाश्चरने पण काय केलं, लुई पाश्चरने एक भांडं घेतलं, ठीक आहे, एक असं तुम्हाला दिसते ते बिग भांडं घेतलं आणि त्याच्या ब्रोथ म्हणजे रस्सा तयार केला. रस्सा म्हणतो ना रस्सा, पांढरा रस्सा, तांबडा रस्सा, कोल्हापुरी रस्सा, असा रस्सा तयार केला, ब्रोथ तयार केला, चांगलं त्याला उकडलं, गरम केलं आणि मग काय केलं त्यांनी, अशी जे 2 भांडे आपल्याला दिसतात तसं काहीसं असं भांडे 2 तयार केलेले आहेत, 2 फ्लास्क म्हणून आपण याला, ठीक आहे. आणि याच्यामध्ये काय केलं, या लुई पाश्चरनी असा ब्रोथ तयार केला, याला चांगलं आधी गरम केलं, बॉईल केलं, ठीक आहे. आणि त्यानंतर मग काय केलं आपल्याला दिसते याच्यामध्ये की हा जो ज्याला असं बीक नाही आहे, ठीक आहे. तर हे जे भांडं आहे, हे जे काचेचं भांडं आहे याच्यामध्ये काही वेळानंतर मायक्रो ऑर्गॅनिझम जमा झालेले त्याला दिसले. त्यानंतर हे जे दुसरं भांडं आहे याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम आलेले नव्हते. का बरं आले नसतील, त्यांनी असं गेस केलं की यांनी हे जे असं बीक सारखं, जशी पक्ष्याची कशी चोच असते अशा प्रकारचा जर आकार दिलेला आहे याला, तर याच्यामध्ये कदाचित जीवजंतू जे आहे ते इथेच अटकले असतील, इथपर्यंत पोहोचले नसतील. म्हणून या ब्रॉथमध्ये, या रस्स्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमची वाढ झाली नाही. आणि हे जे दुसरं भांडं होतं हे जे डायरेक्टली असं खुल्लं होतं, याला अशी बीक नव्हती, याला असं कव्हर नव्हतं, त्यामुळे इथे मायक्रो ऑर्गॅनिझमची, या ब्रोथमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमची वाढ झालेली आहे. तसा हे दोन्ही एक्सपेरिमेंट बिलकुल सिंपल आपल्याला ऑब्झर्व करायला सांगितलेले आहे, आपण ऑब्झर्व केले आणि त्याच्यावरून इन्फरन्स अनुमान पण काढलेला आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये बाळांनो आपण इथेच थांबू. आपण बघितलं आजच्या लेक्चरमध्ये की कशा प्रकारे लाईफ कशी इव्हॉल्व्ह झाली, याच्याबद्दल वेगळ्या वेगळ्या थेओरीज दिल्या गेल्या आणि ह्या थेओरी, यापैकी कोणत्याही थेओरीनं कन्फर्म आपल्याला सांगितलं नाही की लाईफ अशा प्रकारे तयार झाली असेल. आता याच्यानंतर आपल्याला आणखीन एक थेओरी समजून घ्यायची, ती म्हणजे केमिकल इव्होल्युशनची, आणि ती थेओरी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करू बाळांनो. याच्यावरती जेवढे काही क्वेश्चन्स आलेले असतील ते चांगल्या तऱ्हेनं वाचा, बिलकुल इझी आहे. जे काही नीटचे सीईटीचे क्वेश्चन्स आलेले असतील त्याच्यावरती चांगली प्रॅक्टिस करा आणि आपण आता नेक्स्ट लेक्चरमध्ये एक नवीन थेओरी समजून घेऊ. थँक्यू व्हेरी मच.